महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हनी ट्रॅपचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मोबाईल रिचार्जच्या निमित्ताने झालेली ओळख एका वृद्ध शेतकऱ्याला फारच महागात पडली। आरोपी दाम्पत्याने नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला जाळ्यात ओढत त्याच्याकडून सुमारे 70 लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या पतीविरुद्ध खंडणीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 64 वर्षीय शेतकरी गाडगेनगर परिसरातील एका मोबाईल दुकानात रिचार्जसाठी जात असे। त्यावेळी त्याची आरोपी महिलेशी ओळख झाली। पुढे ओळखीचे रूपांतर जवळीकतेत झाले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। त्यानंतर संबंधित महिला आणि तिच्या पतीने मिळून शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू केली। बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आला आणि गेल्या 4 वर्षात विविध हप्त्यांद्वारे सुमारे 70 लाख रुपये आरोपींना दिले। अखेर 11 मे रोजी शेतकऱ्याने धैर्य दाखवत नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तपासात असेही समोर आले की संबंधित शेतकऱ्याने 2020 मध्ये जमीन विक्रीतून 2 ते 2.5 कोटी रुपये मिळवले होते। याच रकमेवर लक्ष ठेवून आरोपी दाम्पत्याने हा कट रचल्याचे समोर येत आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांनी त्यांची 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली। ओळखीतून त्यांचे प्रेम संबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले। नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत। आणि याबाबत सुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट जे आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते। अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे। या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। काय दिली होती का अजून महिलेची आमच्याकडे काय सर, आपण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? आम्ही पती पत्नीवर दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।